एक गेला तर दुसरा आला। धनंजय मुंडेंचा परळीत मोठा बदल। वाल्मिक कराडच्या खुर्चीवर धनंजय मुंडेंचा भाऊ। कोणी काही केलं तरी परळीत धनंजय मुंडेंचीच हवा। कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा हात धनंजय मुंडेंच्या डोक्यावर अजून आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे। तसेच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुरू आहे। तर दुसरीकडे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराड यांच्यावर आहे। तसेच कराडला वाचवण्यासाठी प्रयत्नही सुरू आहे। त्यासोबतच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली। तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडांविरोधात राज्यभरात रोष वाढत असतानाच बीडमध्ये घडामोडींना वेग आला। याआधी वाल्मिक कराड मतदारसंघातले नागरिकांचे प्रश्न सोडवत होता, पण आता या गोष्टीने यू-टर्न घेतलाय। वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसत असून जगमित्र कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे सांभाळत आहेत। मतदारसंघातली कामे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सध्या ते जाणून घेत असल्याची माहिती समोर आली। तर नेमका हा अजय मुंडे हाय तरी कोण, चला तर जाणून घेऊया। धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते पद देखील त्यांच्याकडे आहे। पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले आहेत। तर धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीत मतदारसंघात ते काम पाहत होते। सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत असताना जगमित्र कार्यालयाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार याबाबतची चर्चा होती। मात्र अजय मुंडे यांनी ही जागा घेत कामाला सुरुवात केली अशी माहिती समोर आली। धनंजय मुंडे जेव्हा मतदारसंघात नसतात किंवा काही कामासाठी ते मतदारसंघाच्या बाहेर असतात, तेव्हा त्यांचे नेतृत्व करत असताना परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड हजर होता। मात्र मागील 1.5 महिन्यापासून जगमित्र कार्यालयाची सूत्रे कोण हातात घेणार असा प्रश्न होता, पण अखेर याच कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि त्यासोबतच वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनी धक्का दिलेला आहे। मात्र हे सगळं खरं झालं, पण वाल्मिक कराडला शिक्षा होती की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।